सर सगळ्यात पहिलं खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा पावसाळ्यासाठी 11 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काय सांगा चित्रपटाबद्दल काय नाविन्य याच्यामध्ये दडलेलं आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी तुम्ही घेऊन येणार? येस. खूप वेगळं नाव तुम्हालाही ऐकताना वाटेल की इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. खूप वेगळा विषय आहे. अनेक प्रकारचे विनोदी सिनेमे आपल्याकडे आलेले आहेत, परंतु असा अनेक प्रकारचे गुंडांवर आधारित किंवा अनेक सिनेमांमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे गुंड बघितले आहेत, पण अशी प्रवृत्ती ठेवून आणि त्यांना ट्रेनिंग देणारं इन्स्टिट्यूट आपण इन्स्टिट्यूट खूप वेगळ्या प्रकारचे बघितलेले आहेत, पण हे इन्स्टिट्यूट जरा हटके आहे, ॲब्सर्ड आहे, जरा तिरकस आहे. आणि आमचा जो लेखक आहे प्रसाद नामजोशी, त्याची विचार करण्याची पद्धत सुद्धा जरा तिरकसपणा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी, आपण सायकोलॉजी शब्द ऐकलाय, खूप प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या लॉजी ऐकलेल्या आहेत, पण ही जरा वेगळी लॉजी आहे, ही पावटॉलॉजी. पावट्यांना घेऊन त्यांना ट्रेनिंग देणारे इन्स्टिट्यूट अशा प्रकारचं. आणि त्याच्यामध्ये मी अत्यंत छोटी पण महत्त्वाची भूमिका करतो आहे. मी पत्रकार या सिनेमामध्ये आहे आणि तो पत्रकार असा आहे की मला कुठली बातमी मिळेल का, काही ब्रेकिंग न्यूज मिळेल का, त्या ब्रेकिंग न्यूजचा मला फायदा होईल का, दुसऱ्यांचं नुकसान होईल का, अशी एक वेगळाच तिरका विचार करणारी स्वार्थी आणि इबलीस पत्रकाराची भूमिका मी या चित्रपटामध्ये करतोय. माझे आणि सयाजी सरांचे सीन आहेत ते मी खूप एन्जॉय केलेत. गिरीश सरांबरोबर एक दोन सीन आहेत. एक गाणं आहे वेगळं पावट्यांचं, त्या गाण्यामध्ये सुद्धा मी आहे, ते तुम्ही ऐका, तुम्हाला नक्की आवडेल. आणि 11 एप्रिलला हा चित्रपटगृहात येतो आहे. आत्ता सिनेमा बनवणं हा खूप वेगळा कठीण टास्क झालेला आहे निर्मात्यांसाठी. निर्माण करणं आणि तो डिस्ट्रीब्यूट करणं, तो रिलीज करणं, तर आम्ही ह्या सगळ्या कष्टातून तुमच्या समोर एक आमचं पावटॉलॉजी नावाचं एक बाळ घेऊन येतोय. तर तुम्ही चित्रपटगृहात जा आणि नक्की नक्की फुल गँगला घेऊन जा. तुमच्या कॉलेजची गँग असेल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर सगळ्या कॉलेजच्या गँगला, कॉलेजमध्ये जेव्हा होतात त्या कॉलेजच्या गँगला घेऊन जा आणि सगळ्यांसोबत हा सिनेमा तुम्ही एन्जॉय करा. शेवटचा प्रश्न विचारतो. ऍक्टर म्हणून ऑब्व्हियसली ऍक्टर म्हणजे ऑब्झर्वेशन जास्त असतं. प्रत्येक कॅरेक्टर करण्याच्या अगोदर तो कोणत्या ना कोणत्या कॅरेक्टरला ऑब्झर्व करतो आणि त्याच्या प्रकारे तो स्वतः इमिटेट करायला लागतो. ओके, आता तुम्ही पत्रकाराची भूमिका करताय, बऱ्याच वर्षापासून पत्रकारांसोबत तुम्ही बोलतात, इंटरव्ह्यू देतात. असा कोणता एखादा पत्रकार आहे ज्याचा ऑब्झर्वेशन तुम्ही केलंय आणि हे करायला तुम्हाला सोपं झालं? मी तुम्हाला झेल देणार नाही. मी माणसं बघितली आहेत अनेक अशा प्रकारची, आणि त्याच्यामध्ये फक्त रोल पत्रकाराचे आहेत. त्या माणसांचा फ्लेवर मी तिथे तडका लावलेला आहे, पण पत्रकार मी बघितलं नाही. कारण आमच्या इंडस्ट्रीतले पत्रकार ज्यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते खूप चांगले आहेत. ते जेन्युइनली मराठी इंडस्ट्री पुढे नेण्यासाठी बातम्या तयार करतात, म्हणून ते चांगले आहेत. मी हा वेगळा पत्रकार उभा केला. थँक्यू.